नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या SVKT कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय देवळाली कॅम्पच्या अर्थशास्त्र विभागातून मी डॉक्टर जयश्री जाधव आपणा सर्वांचं स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये असलेला सिलेबसचा जो भाग आहे तो अभ्यासलेला आहे। FY, SY आणि TY पासून तुमच्यासाठी क्रेडिट अँड सेमिस्टर सिस्टीम हा पॅटर्न आलेला आहे। त्यामध्ये स्पेशल पेपर 3 मध्ये आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र इंटरनॅशनल इकॉनॉमिक्सचा जो सिलेबस आहे तो आपण मागच्या तासाला अभ्यासलेला आहे। इंटरनॅशनल इकॉनॉमिक्समध्ये असलेले जे 4 युनिट्स आहेत त्यामध्ये इंट्रोडक्शन, थेरीज ऑफ इंटरनॅशनल ट्रेड, टर्म्स ऑफ ट्रेड आणि बॅलन्स ऑफ पेमेंट हा भाग आपण बघितलेला आहे। आज आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या पहिल्या युनिटमध्ये आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अर्थ, व्याख्या आणि व्याप्ती हा भाग अभ्यासणार आहोत। मीनिंग्स ऑफ इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स, डेफिनेशन ऑफ इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स, स्कोप ऑफ इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स। मुळी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रच हे असं अर्थशास्त्र आहे, ही अशी एक शाखा आहे की ज्यामध्ये जगाचा अभ्यास केला जातो, जगातल्या विविध राष्ट्रांचा अभ्यास केला जातो आणि जग आज एक बाजारपेठ आहे। ही बाजारपेठ कशाने फुललेली आहे तर त्यासाठी असलेला जो आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास आहे त्याचा भाग आज आपण अभ्यासत आहोत। मग आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अर्थ काय आहे, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या विविध व्याख्या, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र अभ्यासणं का आवश्यक आहेत, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या विविध संकल्पना आहेत त्या समजून घेणं आवश्यक आहे आणि आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती टू अंडरस्टँड द स्कोप ऑफ इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स हा संपूर्ण भाग आज आपल्याला अभ्यासायचा आहे। आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र अभ्यासताना आंतरराष्ट्रीय व्यापाराचा भाग जो आहे, कारण की आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातूनच जगातल्या विविध राष्ट्रांमध्ये वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण होत आहे। आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास करताना जगातले जे राष्ट्र आहे ते एकमेकांच्या जवळ आलेले आहे। कोणतंच राष्ट्र इतर राष्ट्रांपासून अलिप्त राहू शकत नाही। का तर प्रत्येक राष्ट्राला आपला स्वतःचा विकास साध्य करायचे आहे, आपल्या आर्थिक विकासामध्ये वाढ घडवून आणायची आहे। कारण की आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामुळेच अनेक देशांना आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ घडवून आणता आलेली आहे। कारण आंतरराष्ट्रीय व्यापारातून जी गुंतवणूक केली जाते, आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अभ्यास करताना जो रोजगार आहे, जे उत्पादन आहे, जी बचत आहे, जी किंमत पातळी आहे, ह्या सर्वांवर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास करताना आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विविध परिणाम होत असतो। मग हे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र अभ्यासत असताना यासाठी आवश्यक असणारी जी धोरणं आहे, मग धोरणात्मक उपाययोजना कोणत्या आहेत किंवा त्यासाठी धोरणात्मक साधने कशा पद्धतीने वापरली जातात याचा अभ्यास आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये केला जातो। आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे व्यापारात सहभागी राष्ट्रांचे उत्पन्न अधिकाधिक वाढत जाते आणि हे केवळ आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रातल्या विविध वैशिष्ट्यांनी आपल्याला स्पष्ट करता येते आणि म्हणून त्याचाच परिपाक म्हणून एक स्वतंत्रपणे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास करणं आवश्यक ठरतं आणि त्याचमुळे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा एक महत्त्वाचा विषय म्हणून स्वतंत्र स्थान त्यांनी प्राप्त केलेलं आहे की जे आपल्याला ह्या 5व्या सेमिस्टरमध्ये पूर्णपणे अभ्यासायचं आहे। मग सुरुवात कुठून करणार तर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अर्थ काय आहे, मीनिंग ऑफ इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स। मुळी इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स एक सायन्स आणि आर्ट्स आहे। आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र विज्ञान आणि कला आहे। कशामुळे विज्ञान आणि कला आपण त्याला म्हणतो तर विविध राष्ट्र परस्पर परावलंबित्व आहे। विविध राष्ट्र आपली गरज पूर्ण करण्यासाठी अनेक राष्ट्रांबरोबर व्यापार विनिमय वाढवत आहे, परस्परांची देवाणघेवाण करत आहे, आयात आणि निर्यातीचा भाग वाढत आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक साऱ्या समस्या सोडवल्या जात आहेत। परस्पर जेव्हा सहकार्याची भावना वाढते त्यावेळेस अनेक साऱ्या समस्यांचं अध्ययन केलं जातं आणि त्याचं निराकरण पण केलं जातं। म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र विज्ञान आणि कला आहे। आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राचीच एक शाखा आहे की जिला जागतिक स्तरावरून खूप सारं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। कारण प्रत्येक राष्ट्र जेव्हा विचारांची देवाणघेवाण करत आहे, अनेक राष्ट्रांमधला जो भाग आहे, जो गरजेचा आहे, विकासाला पोषक आहे, असा भाग जेव्हा घेतला जातो, जेव्हा आंतरराष्ट्रीय सहकार्य संघटना आपलं कार्य करत आहे त्यावेळेस
आपण असं म्हणू की तिथे कलाही साध्य केली जाते आणि प्रगतीही साध्य केली जाते. म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना, अर्थ जाणून घेत असताना आंतरराष्ट्रीय देवाणघेवाणातून व्यापार वाढतो. एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राबरोबर व्यापार करत आहे, सामंजस्य करार करत आहे आणि त्यातनं जी देवाणघेवाण होत आहे त्यातनं व्यापार वाढत आहे. मग वस्तुविनिमय करत असताना, वस्तू आणि सेवांची देवघेव करत असताना ज्या राष्ट्रांना ज्या वस्तूंची कमतरता आहे, ज्या सेवांची कमतरता आहे ते आयात केलं जातं आणि ज्या राष्ट्रांकडे ते विपुल प्रमाणात आहे, कारण की प्रत्येक राष्ट्राला त्यांची नैसर्गिक गुणवत्ता आहे, नैसर्गिक साधनसामग्री लाभलेली आहे आणि त्यातनं मग ते राष्ट्र त्याचा लाभ करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण आंतरराष्ट्रीय व्यापारातून जेव्हा देवघेव वाढते, व्यापार वाढतो, सगळे क्षेत्र सक्षम वाटतात आणि जेव्हा आपण इंडियाच्याच एअरपोर्टवर जातो त्यावेळेस आपल्याला कळतं की भारत केवढा समृद्ध झालेला आहे. जेव्हा एखाद्या समुद्राच्या बंदरावर जातो आपण त्यावेळेस आपल्याला कळतं की भारत किती सक्षम झालेला आहे. हे कशामुळे झालेलं आहे तर आंतरराष्ट्रीय देवाणघेवाणीतून प्रत्येक क्षेत्रामध्ये शेती असो, उद्योग असो, व्यापार असो आणि आज सर्व्हिस सेक्टर तर एवढं अग्रेसर झालेलं आहे की हा विकास किती पुढे गेलेला आहे हे आपल्याला कळून येत आहे, दिसत आहे. प्रसारमाध्यमांमार्फत आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या सर्व घडामोडी प्रत्येक क्षेत्रातल्या दिसत आहेत आणि त्याचा अनुभव आपण घेत आहोत आणि त्यामुळेच हे क्षेत्र किती विकसित झालेलं आहे हेही कळतं. जेव्हा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र आपण विज्ञान आणि कला म्हणतो त्याच वेळेत विविध राष्ट्रांमधील परस्पर संबंध मग मैत्रीचे आहेत, देवाणघेवाणांचे आहेत, व्यापाराचे आहेत, प्रत्येक बाबींचे आहेत आणि त्या परस्पर संबंधातून निर्माण होणाऱ्या ज्या समस्या आहेत त्याचं अध्ययन आणि निराकरण केलं जातं. जेव्हा मग त्या दक्षिण आशियाई संघटना असो, आशिया कंट्रीतल्या संघटना असो, युरोप कंट्रीतल्या संघटना असो आणि जगातल्या ज्या संघटना आहेत त्या आंतरराष्ट्रीय पातळीवरून विचारांची देवाणघेवाण करून विनिमय वस्तू आणि सेवांचा विनिमय करून प्रत्येक प्रश्न का सोडवला जातो तर त्याचं अध्ययन केलं जातं. याचं उदाहरण द्यायचं झालं तर आज कोविड-19ची परिस्थिती उद्भवलेली आहे आणि जग ह्या सर्व परिस्थितीतनं सामना करून एक चांगल्या पद्धतीने नव्याने मार्गक्रमण करत आहे. अनेक अर्थव्यवस्थांनी ह्या कोविड-19च्या परिस्थितीवर मात करून आपल्या अर्थव्यवस्थांना गती दिलेली आहे आणि भारतही त्यातनं मार्गक्रमण करत आहे. म्हणजे एक याचं चांगलं उदाहरण आहे की जगात निर्माण झालेली समस्या, कारण की दुसऱ्या महायुद्धानंतर उद्भवलेली जागतिक मंदीची परिस्थिती, अमेरिकेमध्ये आलेली मंदीची लाट, अमेरिकेमध्ये उद्भवलेला बेकारीचा प्रश्न आणि ह्या बेकारीचं साम्राज्य जगभर पसरलं आणि ह्या अर्थव्यवस्थांना सामोरे जायचं कसं, हे प्रश्न सोडवायचे कसे, यातनं जे समोर उदयाला आलं तो आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा भाग आहे. कारण अनेक राष्ट्र सलोख्याचे परस्पर संबंध निर्माण करत आहे, समस्यांचं अभ्यास केला जात आहे आणि त्याचं निराकरण पण केलं जात आहे. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या विविध व्याख्या आहेत. प्राध्यापक हेरॉड यांची व्याख्या बघा. प्रत्येक व्याख्येतनं आपल्याला काहीतरी बोध होत आहे. तो बोध काय होत आहे? प्राध्यापक हेरॉड यांची जेव्हा व्याख्या आपण बघू की आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा संबंध त्या सर्व आर्थिक देवाणघेवाणीच्या व्यवहारांशी असतो की जे राष्ट्रांच्या सीमांच्या बाहेर केले जाते. मुळी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजेच दोन किंवा दोनापेक्षा जास्त देशांबरोबर जो व्यापार चालतो तो आंतरराष्ट्रीय व्यापार आणि मग आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र समोर येतं आणि त्या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये या सर्व बाबींचा समावेश केला जातो की जिथे आर्थिक देवाणघेवाणीच्या व्यवहारांचा संबंध आहे की जे राष्ट्रांच्या सीमांच्या बाहेर आहे. मग भारत म्हटल्यानंतर भारताच्या शेजारी असलेले सर्व देश घ्या, चीन घ्या, पाकिस्तान घ्या, बांगलादेश घ्या आणि हे सर्व राष्ट्र जेव्हा आर्थिक देवाणघेवाण करत आहेत तर ते सीमांच्या बाहेर आहे, सीमा ओलांडली जाते आणि मग आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र जे आहे याचा विकास होत जातो. प्राध्यापक किंझलबर्गर यांनी जी व्याख्या केलेली आहे, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हा सामान्य अर्थशास्त्रामधील एक स्वतंत्र अभ्यास होय की ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराबरोबरच आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधांचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो. जे आर्थिक बाब आहे ती जागतिक पातळीवरून तिचा विचार केला जातो, जागतिक पातळीवरून हे प्रश्न सोडवले जातात. अजून एक व्याख्या आहे प्राध्यापक पी.टी. एल्सवर्थ यांनी केलेली आहे की आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा संबंध भिन्न भिन्न देशातील आर्थिक संबंधांशी असतो की ज्यामध्ये विभिन्न राष्ट्रांच्या देवाणघेवाणीमधून निर्माण होणाऱ्या आर्थिक संबंध आणि समस्यांचं अध्ययन केलं जातं. म्हणजे एकूणच व्याख्यांमधून आपण काय बोध घेतलेला आहे की जो आर्थिक संबंध आहे
ज्या आर्थिक समस्या आहेत त्या केवळ देवाणघेवाणीमधूनच सोडवल्या जाणार आहे, कारण की प्रत्येक राष्ट्र हे परिपूर्ण नाही आहे. प्रत्येक राष्ट्रामध्ये काही ना काही उणिवा आहे. ह्या उणिवा दूर करून आपल्या राष्ट्राला गती द्यायची आहे. आपल्या राष्ट्राचा आर्थिक विकास साध्य करायचा आहे. आपल्या राष्ट्रामध्ये गतिशीलता आणायची आहे. हेच हे आपल्याला सर्व व्याख्यांमधून दिसून येतं. मग कोणताही देश पूर्णपणे जगातील इतर देशांपासून अलिप्त राहू शकत नाही आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे विविध देश एकमेकांशी जोडले जातात. म्हणूनच आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र अभ्यासणं आवश्यक ठरतं. अजून काय तर आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आणि भिन्न भिन्न देशांच्या आर्थिक धोरणांचा परस्पर परिणाम होतो. नक्कीच होणार आहे. अमेरिकेची काय धोरणं आहेत ही भारताला लागू पडतील काय ॲज इट इज? नाही पडणार. कारण अमेरिकासारखा देश की जो जगावर बलाढ्य निर्माण करण्याचं प्रयत्न म्हणजे यशस्वी झालेले आहे आणि आजही त्यात ते तशाच पद्धतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. भारत हा अल्पविकसित म्हणजे अविकसित, विकसनशील आणि आता अमेरिकेसारख्या देशाला म्हणजे सामोरं जायचं आहे किंवा त्यांची बरोबरी करायची आहे. तर साहजिकच अमेरिकेच्या धोरणांचा आपल्यावर होणारा परिणाम आणि आपल्याकडची धोरणं की जी त्यांच्याकडे ॲज इट इज लागू होणार नाही. मग आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र अभ्यासलं तर आपल्याला त्या दोन देशांमध्ये किंवा जगातल्या अनेक देशांमध्ये जी आर्थिक धोरणं आहे त्यांचा परस्परांवर कसा परिणाम होतो हे अभ्यासलं जाणार आहे. याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला कळेल की जागतिक पातळीवरची धोरणं कशी असतात. म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र अभ्यासणं आवश्यक आहे. पुढे आहे जगातील सर्वच देश आपला परकीय व्यापार वाढवण्यास उत्सुक आहे. असा कोणताच देश म्हणणार नाही की मला विकास करायचा नाही, मी आहे तसाच राहणार आहे. अजिबात नाही. अरब राष्ट्र किंवा आखाती राष्ट्रसुद्धा आज विकसित राष्ट्रांमध्ये आपला समावेश कसा होईल, विकसनशील राष्ट्र आपल्याला कसे सहकार्य करतील आणि आपण प्रगती कशी करू यासाठी ते प्रयत्नात आहे. म्हणजे कोणतंच राष्ट्र असं मागे राहणार नाही, कारण जगातल्या सर्व देशांना आपला परकीय व्यापार वाढवायचा आहे, परकीय बाजारपेठ मिळवायची आहे, परकीय देशामध्ये आपलं स्थान निर्माण करायचं आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र अभ्यासणं आवश्यक ठरतं. देश लहान असो की मोठा असो, विकसित असो की विकसनशील असो, प्रत्येक राष्ट्राला आपला व्यापार वाढवण्यासाठी परकीय व्यापारावर कमी अधिक प्रमाणात अवलंबून राहावं लागतं आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय व्यापार अभ्यासणे आवश्यक ठरते. वाढत्या परअवलंबित्वामुळे विविध देशांची व्यापार धोरणे ही भिन्न भिन्न असतात. ज्याप्रमाणे ती परस्पर हिताची असतात, अनेकदा ती चुकीचीही ठरू शकतात, कारण की अनेक राष्ट्र स्वार्थासाठी आपली धोरणं बदलत असतात आणि म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र अभ्यासणं हे आवश्यक ठरतं. आंतरराष्ट्रीय गतिशीलता वाढवण्यासाठी प्रत्येक राष्ट्र आपलं नियोजनाचा भाग धोरणात्मक दृष्टीने जेव्हा पूर्ण करत असतो त्यावेळेस गतिशीलता वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. मग आंतरराष्ट्रीय गतिशीलता कशी आहे हे जर बघायचं असेल तर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास करणे आवश्यक ठरते. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये नवीन शोध लागतात, नवनवीन सिद्धांत समोर येतात. सनातनपंथीयांनी मांडलेले सिद्धांत आणि आधुनिक विचारवंतांनी मांडलेले सिद्धांत यामध्ये जेव्हा तुलना केली जाते तर नवीन संशोधनाची जी भर पडलेली आहे, नवीन नवीन सिद्धांत जे समोर आलेले आहेत तर ते कोणते सिद्धांत आहे हे अभ्यासण्यासाठी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास करणे आवश्यक ठरते. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास बघितल्यानंतर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती, कारण व्याप्तीचा भाग म्हणजे स्कोप ऑफ इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स, जगाचा अभ्यास करायचा आहे, जगामध्ये समाविष्ट असणारा सर्व भाग. म्हणजे उदाहरण म्हणून इथे म्हणू की भारताची व्याप्ती जर बघायची असेल तर भारताचा संपूर्ण भौगोलिक भूभाग काय आहे, म्हणजे भारताची जी नकाशाची बाँड्री आहे त्या बाँड्रीच्या आतमध्ये असलेला भाग मग आपले सगळे स्टेट्स आहे, केंद्रशासित प्रदेश आहे. एक राज्य म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये असलेला मोठा व्याप सगळा बघितल्यानंतर, एका राष्ट्राचा विकास म्हटल्यानंतर, एका राष्ट्राचा व्यापार, शेती, उद्योग सर्व क्षेत्र म्हटल्यानंतर आणि सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश किती मोठा भाग हा भारताचा आहे हे जेव्हा आपण बघतो तर विचार करा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती किती मोठी असणार आहे. तरीही त्यामध्ये असलेला जो समाविष्ट भाग आहे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये, तर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे शुद्ध सिद्धांत, तुलनात्मक अभ्यास, स्थितिशील अवस्थेची तुलना, आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक धोरणे कोणकोणती आहेत, स्थूल दृष्टिकोन कशा पद्धतीचा आहे, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आणि आर्थिक सहकार्य संघटना ज्या आहे,
अशा 5 मुद्द्यांच्या आधारे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती ही विस्तृत केलेली आहे. मग त्यामध्ये आता आपण पहिला जो व्याप्तीतला भाग आहे, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे शुद्ध सिद्धांत आणि तुलनात्मक महत्त्व. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा शुद्ध सिद्धांत आणि तुलनात्मक महत्त्व मुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे जे सिद्धांत मांडलेले आहे, सनातन पंथीयांनी मांडलेले सिद्धांत, सनातन पंथीयांचं म्हणणं काय होते की व्यापार आंतरराष्ट्रीय कसा असावा, किंवा सनातन पंथीयांचं म्हणणं एवढं असं होतं की शासनाचा हस्तक्षेपच नको आहे अर्थव्यवस्थेमध्ये, खुला व्यापार असावा. आणि तर नवीन विचारवंत, नवीन अर्थतज्ञ काय म्हणतात की शासनाचा सहभाग हा अर्थव्यवस्थेत असणं गरजेचं आहे, कारण सार्वजनिक क्षेत्र जेव्हा विकसित करायचं आहे तर तेव्हा शासनच ते करू शकतं. मग आंतरराष्ट्रीय व्यापाराचे जे सिद्धांत आहे, ज्याच्यात ॲडम स्मिथचा निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत आहे, डेव्हिड रिकार्डो यांचा तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांत आहे, आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आधुनिक सिद्धांत ज्याला ओळखलं जातं हेक्चर ओवलिनचा सिद्धांत आहे. ह्या प्रत्येक सिद्धांतामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार कशा पद्धतीने लाभदायक आहे हे स्पष्ट केलेलं आहे. मुळे आंतरराष्ट्रीय व्यापार लाभदायक ठरतो का, तो कशाच्या आधारे ठरतो, तर साहजिकच आहे उत्पादन खर्च. उत्पादन खर्चाचा तुलनात्मक अभ्यास या सिद्धांतामध्ये केलेला आहे. मग ज्या देशाला तुलनात्मक खर्च उत्पादनाचा कमी येणार आहे ते राष्ट्र त्या वस्तूंची निर्मिती करणार आणि निर्यात करणार. आणि त्याच वस्तूसाठी ज्या राष्ट्रांना उत्पादन खर्च अधिक येतो ते राष्ट्र त्या वस्तूंची निर्मिती न करता ती वस्तू आयात करणार. पण आपल्या देशामध्ये जी नैसर्गिक गुणवत्ता आहे, उत्पादनाचे जे घटक मुबलक आहे, त्याच्या आधारे वस्तू उत्पादित करून, कारण की तिचा खर्च कमी येतो, त्या वस्तूंची ते निर्यात करणार आहे. म्हणजे आयात आणि निर्यातीमध्ये, व्यापाराच्या देवाणघेवाणीमध्ये, वस्तू आणि सेवांच्या विनिमयामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचे जे सिद्धांत मांडलेले आहे त्याचा सविस्तर अभ्यास या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या शुद्ध सिद्धांत आणि तुलनात्मक महत्त्वामध्ये येतात. विद्यार्थी मित्रांनो, व्याप्तीचा एक एक भाग म्हणजे मोठा विस्तृत असा सगळा त्याचा डोलारा आहे आणि तो अभ्यास आपल्याला पुढच्या युनिट्समध्ये करायचा आहे. म्हणून एक युनिट्स म्हणजे छोटीशी व्याप्तीतला एक छोटासा भाग म्हणजे ते युनिट्स असतं आणि त्याच्यामध्ये असलेला मोठा लिओन टिपचा विरोधाभास असेल, असे अनेक सारे सिद्धांत आहे की ज्यांनी खर्चामध्ये तुलना केलेली आहे, तुलनात्मक खर्चाचं विश्लेषण केलेलं आहे. प्रत्येक देशाला त्यांच्या नैसर्गिक गुणधर्मामुळे मिळणारे जे लाभ आहे त्याच्या तुलनात्मक खर्चाचा विचार करून उत्पादन केलेलं आहे आणि मग आयात निर्यात होत असते. हे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या या व्याप्तीच्या भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर आहे स्थितिशील अवस्थेची तुलना. प्रत्येक राष्ट्र हे एकाच ठिकाणी स्थिर राहत नाही. एकाच ठिकाणी म्हणजे उद्योग, व्यापार आणि अशा क्षेत्रांमध्ये जेव्हा त्यांना प्रगती करायची असते तर त्याचा बदल कसा झालेला आहे, त्याच्यासाठी काही मॉडेल्स मांडले जातात. काही जे प्रतिमाने आहे ते प्रतिमाने असं सांगतात की तुम्ही या पद्धतीने तुमच्या अर्थव्यवस्थेची गती बदलवली, स्थिती बदलवली तर तुमच्याकडे गतिशीलता येणार आहे. मग उदाहरण घ्यायचं झालं तर आपण असं म्हणू की सुरुवातीला जी शेतीचं क्षेत्र घेतलं एक उदाहरण म्हणून, इथे व्यापार, उद्योग सर्वच क्षेत्र आहे आणि आज तर सर्व्हिस सेक्टर म्हटल्यानंतर पूर्वी सर्व्हिस सेक्टर काय होतं आणि आजचा विचार केला तर माणूस किती टेक्नॉसाईज झालेला आहे. सुरुवातीला आपण जो शेतीचा गाभा बघत होतो किंवा शेतीचं जे उत्पादन घेत होतो त्यासाठी असलेल्या पारंपरिक पद्धतीने शेती केली जात होती. पण आज जर विचार केला तर आज आपण टेक्नॉसाईज झालेला आहोत. म्हणजे एकाच शेतीमध्ये म्हणजे शेतीच्या त्या एका तुकड्यामध्ये पूर्वी जेवढा श्रम खर्च केला जात होता ते आज टेक्नॉसॉईने पटकन उत्पादन घेता येत आहे. म्हणजे गहू काढायचं मशीन म्हटलं शेतामध्ये तर सुरुवातीला गहू काढण्याची पारंपरिक पद्धत आणि आजची पद्धत बदललेली आहे. मशागत करण्याची जी पद्धत आहे पूर्वी आणि आत्ताची बदललेली आहे. म्हणजे आपण काय करतो आहे की स्थितिशील अवस्थेची तुलना आजच्या बदललेल्या स्थितीशी करत आहोत. आणि हे कशामुळे शक्य झालेलं आहे? आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये. म्हणूनच हा अभ्यास करायचा आहे की कशा पद्धतीने हे बदल झालेले आहे. त्यासाठी कोणकोणते मॉडेल्स वापरलेले आहे, कोणतंही एक मॉडेल घेतल्यानंतर ते मॉडेल काय सांगत आहे, त्याच्या आधारावर जर अर्थव्यवस्थेची धोरणे ठरवली, त्या आधारावर नियोजनकारांनी नियोजन निश्चित केलं तर नक्कीच त्या अर्थव्यवस्था कशा गतिशील बनतात. म्हणून स्थितिशील अवस्थेची तुलना हा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रातल्या व्याप्तीतला भाग अभ्यासणं महत्त्वाचं आहे. म्हणून व्याप्तीच्या त्या भागात तो भाग समाविष्ट केलेला आहे.
सगळ्यात महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापाराची धोरणं कोणकोणती आहे. जेव्हा धोरणांचा आपण अभ्यास करतो, आंतरराष्ट्रीय व्यापार संरक्षित असावे की खुला असावा. खुला म्हणजे तिथे कुठलंही बंधन असणार नाही. पण जागतिक महामंदीनंतर आणि म्हणजे 1929 नंतर दुसऱ्या महायुद्धानंतर खूप परिस्थिती बदलून गेली जगाची आणि त्यामुळे खुला व्यापार आपोआप हळूहळू बाजूला गेला आणि संरक्षित व्यापाराचं धोरण आलं गेलं. मग खुला व्यापार योग्य की संरक्षित व्यापार योग्य? मग खुल्या व्यापारात असलेला भाग कोणता होता तो अभ्यासणं आणि आत्ताच्या संरक्षित व्यापारामध्ये समाविष्ट असलेला भाग जो आहे तो अभ्यासणं. कारण की आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक धोरणं निश्चित करताना अनेक अडचणी येत असतात. ह्या विविध अडचणी सोडवण्यासाठी जी धोरणं आहेत ती निश्चित करावी लागतात. आयात निर्यातीवरील जकात कर आहे, त्यांचे परिणाम काय आहेत? जकात कोटा म्हणजे जकाती कशा पद्धतीचे आहेत, कोटा कशा पद्धतीने निश्चित केलेला आहे, उत्पादन घटकांच्या स्थानांतरांचा. आता कोणता घटक स्थानांतरित करायचा आहे? तर नैसर्गिक आणि राजकीय अडथळे आहेत त्याच्यात, आंतरराष्ट्रीय रोखतेचा प्रश्न आहे. हे सगळेच प्रश्न तिथे महत्त्वाचे आहेत आणि त्या प्रश्नांची सोडवणूक कशा पद्धतीने अर्थशास्त्रात केली जाते. म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये हा भाग अभ्यासणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक राष्ट्राचं आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक धोरण हे भिन्न आहे. विकसित राष्ट्रांची वेगळी आहे, विकसनशील राष्ट्रांची वेगळी आहे, अविकसित राष्ट्रांची वेगळी आहे. म्हणजे प्रत्येक राष्ट्र आपापल्या व्यापार धोरणानुसार आंतरराष्ट्रीय व्यापार हा वाढवत असतो आणि म्हणून तो व्यापार कसा असावा, कशा पद्धतीच्या अडचणी येतात आणि त्या सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे, हा व्याप्तीचा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा हा भाग येतो. त्यानंतर अजून पुढचा जो मुद्दा आहे स्थूल दृष्टिकोन. इथे तर सगळ्यात महत्त्वाचं की चलनविषयक धोरण काय आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार करण्यासाठी जे डॉलर आज कुठेही कन्वर्ट टू मनी करायचं म्हटलं की डॉलरची गरज पडते. मग प्रत्येक देशाची चलनविषयक धोरणं वेगवेगळी आहेत, विनिमय दर वेगवेगळा आहेत आणि त्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये ते दृष्टिकोन कोणते आहे याचा अभ्यास करावा लागतो. कारण प्रत्येक देशाला व्यापार करण्यासाठी त्या त्या देशांच्या चलनाबरोबर अदलाबदल करावी लागते. मग त्याचा दर निश्चित कसा करायचा आहे. म्हणून स्थूल दृष्टिकोनातून अभ्यास करताना व्याप्तीचा हा भाग अजून व्यापक पद्धतीचा आहे की जो चलन पद्धतीवर परिणाम घडवून आणत असतो आणि साहजिकच त्याच्यातून व्यापारविषयक बाबींवर परिणाम होत असतो. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र यांच्यात घनिष्ठ संबंध आहे. मॅक्रो इकॉनॉमिक्स घेतल्यानंतर आणि इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स यांचं कम्युनिकेशन कशा पद्धतीचं आहे. साहजिकच विविध चलन पद्धती, विविध चलनाचे बदलते दर, त्यांचं मूल्य काय आहे, त्यातून निर्माण होणारे प्रश्न, विनिमय दर, विनिमय दराचे प्रकार, विनिमय दर निश्चितीचे सिद्धांत, व्यापार तोल असेल, व्यवहार तोल असेल, हा खूप मोठा भाग आहे अभ्यासाचा की जो आपल्याला व्याप्तीच्या या मुद्द्यामध्ये अभ्यासता येतो आणि त्याचा सविस्तर अभ्यास आपल्याला पुढे अजून करायचा आहे. अजून जो मुद्दा आहे सगळ्यात महत्त्वाचा की आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था, ज्या देशाला आर्थिक विकास साध्य करायचा आहे तर आर्थिक मदतीची गरज पडते आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी वित्तीय संस्था ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावरून कार्य करत आहे, आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी असणाऱ्या ज्या संघटना आहे त्या जगाचा विकास साध्य करण्यासाठी प्रयत्न करत आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धी घडवून आणणे, आंतरराष्ट्रीय नियंत्रण हटवणे, व्यापारावरची नियंत्रणे हटवणे, विकसनशील देशांना विकासासाठी भांडवल पुरवठा करणे, व्यापारातील तेढ तंटे जे निर्माण झालेले असतात, अनेक देश जे मला हवं आहे त्याच्यावर अडून राहिलेले असतात आणि खास करून इथे अमेरिकेचं उदाहरण घेता येतं की अमेरिका व्यापारासाठी त्यांची निर्बंध कमी करायला तयार होत नाही. पण आज जागतिक वित्तीय संघटना, संस्था, आर्थिक सहकार्याच्या ह्या संघटनांमुळे जगावर अनेक सारी नियंत्रणे आलेली आहेत. म्हणजे प्रत्येक देशाला त्या बंधनामध्ये राहावं लागतं. कारण व्यापारातील तेढ आणि तंटे मिटवणे, मग भारत चीन असेल, भारत पाकिस्तान असेल, तर इथे सहकार्याच्या ज्या संघटना आहेत त्या खूप साऱ्या मदत करतात. मग त्याचं आपल्याला उदाहरण देता येईल. सार्क आहे, WTO आहे, IMF आहे, म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे. ह्या सगळ्या ज्या संघटना आहे ह्या देशामध्ये विकास साध्य करायचा असेल तर आंतरराष्ट्रीय पातळीवरून ह्या मदत करत आहेत. मग भारताने IMFकडून घेतलेली मदत, WTOकडून घेतलेली मदत, सार्कने आंतरराष्ट्रीय सहकार्य कशा पद्धतीने प्रस्थापित केलेलं आहे, हे सगळे भाग इथे महत्त्वाचे आहे. या संघटनांमध्ये मग सार्क आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आहे, जागतिक बँक आहे, आशियाई बँक विकास बँक आहे, आंतरराष्ट्रीय वित्तीय महामंडळ आहे, संयुक्त राष्ट्र व्यापार विकास संमेलनं, OPEC,
युरोपियन विकास समुदाय, युरोपियन सामुदायिक बाजारपेठ, जागतिक व्यापार संघटना हे सगळेच काय करत आहे तर जागतिक व्यापारात वृद्धी घडवून आणण्याचं काम करत आहे. आणि हे काम म्हणजे आज जगामध्ये जो विकास झालेला आहे तो विकास जर कशामुळे झालेला असेल आणि भारताला जर आपलं आजपर्यंत आत्ताचं जे अस्तित्व आहे हे खूप छान पद्धतीने डेव्हलप झालेले आहे. सार्क, IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, जागतिक बँकेकडनं आपण कर्ज घेतलेलं आहे. आशियाई विकास बँक आहे, ज्या वित्तीय संस्था आहेत त्यांच्याकडनं आपण भली मोठी आर्थिक मदत घेतलेली आहे, त्याची परतफेड करायची आहे. पण आज विकासासाठी कोणताही मार्ग अडखळला किंवा अडथळे निर्माण होत नाही. त्यासाठी या सहकार्याच्या संघटना नेहमी पुढेच येत असतात. आणि आत्ता तर कोविड-19चा प्रश्न सोडवायचा आहे तर या संघटना आपापल्या परीने कार्यक्षेत्र आपलं त्यांनी परिपूर्ण पद्धतीने कार्य करत आहे. आणि जगामध्ये सहकार्याची भावना निर्माण करण्याचं काम कोण करत असेल, जगामध्ये अनेक देशांना एकसंघ बांधून ठेवायचं काम कोण करत असेल तर ह्या सहकार्याच्या संघटना आहे. म्हणून ह्या संघटना यांची भूमिका ही आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये खूप महत्त्वाची आहे की जी आपल्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या व्याप्तीमधून स्पष्ट होते. आणि म्हणून तिचा डिटेलमध्ये अभ्यास करणं हे खूप गरजेचं आहे. आणि ह्या संपूर्ण आज जो भाग बघितला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, त्याचा अर्थ, व्याप्ती आणि विविध व्याख्या अभ्यासल्या तर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हा एक महत्त्वाचा विषय आहे. स्वतंत्र स्थान आहे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राला. आणि आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राचीच एक शाखा आहे की ज्यामधून आंतरराष्ट्रीय व्यापारातून निर्माण होणारी जी देवाणघेवाण आहे त्यातनं आर्थिक संबंध, आंतरराष्ट्रीय संबंध दृढ होत चाललेले आहे. निर्माण होणाऱ्या ज्या समस्या आहेत त्याचं अध्ययन केलं जातं, निराकरण केलं जातं. आणि जग जे जवळ आलेलं आहे तर ते ऋणानुबंधांमुळेच झालेलं आहे. आणि आत्ताचा आपण विचार केला तर आपले मोदी साहेब तर जगाला एकत्र कसं बांधून ठेवता येईल यासाठी त्यांची जी व्यूहरचना आहे, जी धोरणं आहे हे खूप उत्कृष्ट आहे. आज जरी काही वाटत असलं की त्यांची धोरणं चुकीची आहे, त्यांच्या धोरणातनं काय निष्पन्न होणार आहे तर भविष्य आपल्याला सांगणार आहे की त्यांनी आज घेतलेले परराष्ट्रीय धोरणं हे भविष्यामध्ये आपल्याला खूप मोठा लाभ मिळवून देणारा आहे असा आशावाद हा प्रत्येकाला आहे. आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास विषय म्हणजे त्याची व्याप्ती आणि त्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सर्व जे भाग आपण सगळे पॉईंट्स बघितले की शुद्ध सिद्धांत, तुलनात्मक महत्त्व, स्थितिशील अवस्थेची तुलना, आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक जी धोरणे आहेत ती, स्थूल दृष्टिकोन, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आणि आर्थिक सहकार्याच्या ज्या संघटना आहे हा एक मोठा भाग आहे की जो आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये स्पष्ट करता येतो. हा संपूर्ण अभ्यास आज आपण केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जो अभ्यास केलेला आहे त्यातनं तुमच्यासाठी होम असाइनमेंट आहे की जे तुम्ही छान पद्धतीने लिहायचे आहे, आखीव लिहायचे आहे. उत्कृष्ट पद्धतीने तुम्ही असाइनमेंट सादर करा की ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न दिलेले आहेत. पहिला प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अर्थ सांगून विविध व्याख्या लिहा. एक्सप्लेन द मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स. आणि दुसरा आहे की एक्सप्लेन द स्कोप ऑफ इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती तुम्हाला स्पष्ट करायची आहे. हे असाइनमेंट तुम्ही पूर्ण करून तुम्हाला जो भाग समजलेला आहे त्यातनं अधिक तुम्ही चांगल्या पद्धतीने मांडावं अशी मी अपेक्षा करते. आणि पुढच्या तासाला आपल्याला जो भाग घ्यायचा आहे तेही मी तुम्हाला नमूद करते की पुढच्या तासाला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचं महत्त्व काय आहे, इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स हा भाग आपण अभ्यासणार आहोत. संपूर्ण लेक्चर हे तुम्हाला समजलं असेल अशी मी अपेक्षा करते. आणि पुढच्या तासाला पुन्हा सगळ्यांचं स्वागत करते आणि थांबते. धन्यवाद.